राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे दुर्गमानवाड रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि ओल्या कचऱ्याचे ढीग साचलेत। यामुळे दुर्गंधी पसरली असून याचा प्रवाशांबरोबरच वन्य प्राण्यांनाही त्रास सहन करावा लागतोय। याबाबत आढावा घेतलाय आमचे राधानगरीचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी। शहराबरोबर गावे सुद्धा विकसित होत असल्याचं आपल्याला वरवर जरी पाहायला मिळत असलं तरी गावं विकसित होत असताना निसर्गाची कशा प्रकारची हानी होते ते आपण आता कसबा तारळे दुर्गमानवाड रोड दरम्यान एका जंगलामध्ये आपल्याला पाहायला मिळते। इथं आपण पाहू शकताय कशा प्रकारे कचऱ्याचं ढीग आहेत। हा कचऱ्याचा ढीग ग्रामपंचायत कसबा तारळेकडून खाजगी जागा भाडे तत्वावरती घेऊन टाकला जातोय, परंतु या शेजारीच जंगल आणि वन असल्यामुळं या ठिकाणी वन्य प्राणी येत असतात। आता इथं आपल्याला दिसतात ते वानर, हे वानर या कचऱ्यामधील काही भाग खातात। त्या खात असताना काही प्रमाणात त्यांच्या पोटामध्ये प्लॅस्टिकसुद्धा जाते। त्यामुळं त्याचबरोबर इथे गवाराड्यासारखे प्राणीसुद्धा येत असतात आणि या प्राण्यांना या प्लॅस्टिक कचऱ्याचा त्रास होतोय। याबाबत ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना विचारलं असता आपल्याकडे आता निधी उपलब्ध झालेला आहे आणि सुका आणि ओला कचरा याचं प्रक्रिया युनिट उभा करणार असल्याचं सांगितलं जातं आहे, परंतु सध्या हा जो कचरा आहे या कचऱ्यामध्ये आग लावलेली आहे आणि त्यामुळं रस्त्यावरून येण्या जाणाऱ्या लोकांना याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। आता सध्या गावं विकसित होत असल्याचं आपल्याला वरवर पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात इथील जी कसबा तारळे बाजारपेठ आहे ही मोठी बाजारपेठ राधानगरी तालुक्यातील 2 नंबरची बाजारपेठ समजली जाते आणि येथे प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा होतो। त्याचबरोबर ओला कचरासुद्धा जमा होतो। या कचऱ्यांचं वेगळं युनिट करून या माध्यमातून वेगळी ऊर्जा निर्माण करण्याची या गावाला संधी आहे आणि सध्या ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीत प्रशासन आपल्याकडे निधी उपलब्ध असल्याचं सांगतात, परंतु कचरा प्रक्रिया युनिट लवकरात लवकर त्यांनी उभा करून येथील जे वन्य प्राण्यांना त्रास होतोय हा त्रास कमी करण्याची गरज आहे। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।